मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज जीवा आणि नंदिनीमधले मस्त असे कॉमेडी सीन त्यांनी दाखवलेले आहेत. आणि मित्रांनो, त्यानंतर नंदिनीने रम्याला अगदी रंगेहात पकडून तिच्या कानाखाली सुद्धा मारलेली आहे आणि तिला दिवसाचे तारेच दाखवलेले आहेत. तर चला आजचा भाग सुरुवातीपासून बघूयात. जीवा आपला मोबाईल बघत एकटाच बसलेला असतो. तर त्यावेळेस त्याने जेव्हा काव्याला फोन केलेला असतो तो क्षण आठवत असतो आणि तो तिला म्हणालेला असतो की कविराज यामधला फील तरी बघ ना. आणि असा तो विचार करतच असतो. इतक्यात नंदिनी तिथं येते आणि तिचा फोन ती शोधत असते आणि फोन शोधत असताना ती खूपच अस्वस्थ झालेली असते. तर तिचा फोन सापडत नाही म्हटल्यानंतर ती जीवाला माझा फोन सापडत नाही, तुम्ही कुठे बघितला आहे का असं विचारते. आणि कुठं गेला असेल, आता याला काय पाय वगैरे फुटले आहेत का असं ती बडबडत असते. तर तेव्हा जीवा तिच्यावरतीच वैतागतो आणि आता मला काय माहिती आहे तुझा फोन कुठे गेला ते असं तो म्हणू लागतो. तर नंदिनी, पण तुम्ही चिडचिड कशासाठी करत आहे? मी तुम्हाला काहीच बोलत नाही, मी तर माझं स्वतःशीच बोलत आहे ना असं ती थोडं हसतच त्याला सांगू लागते. तर त्यावरती जीवा तिला म्हणतो की असं आहे ना, तर मग तू मनातल्या मनामध्येच बोल. तर नंदिनी बरं असं म्हणते आणि तिथून बाजूला जाऊन परत आपला फोन शोधू लागते आणि परत ती बडबड करू लागते की सगळीकडे शोधलं ना तरी सुद्धा सापडतच नाही. आणि परत ती जीवासमोर जाते आणि काय झालं आहे ना, माझा फोन सापडत नाही असं ती परत बोलते. तर तेव्हा जीवा परत चिडतो आणि मग आता मी काय करू असं तिला विचारतो. तर नंदिनी काही नाही, फक्त तुम्ही माझ्या फोनवरती फोन करता का असं त्याला सांगते. तर तेव्हा जीवा चक्क नंबर सांग तुझा असं तिला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी काय असं आश्चर्यानेच त्याला विचारते, कारण तिचा नंबर जीवाकडे नसल्याचं तिला खूपच आश्चर्य वाटतं. तर जीवा, अगं मी नंबर सांग म्हणालो ना तुला, मग नंबर सांग ना तुझ्या फोनचा. तर तेव्हा नंदिनी त्याच्यावरती वैतागते आणि माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह नाही का असं त्याला म्हणू लागते. तर तेव्हा जीवा सुद्धा अजूनच वैतागतो आणि आता हा काय प्रश्न आहे का तुझा नंबर जर माझ्याकडे सेव्ह असताना तर मी हा प्रश्न तुला विचारला असता का असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा नंदिनी पुढे त्याला म्हणू लागते की कमालच आहे तुमची, कारण पूर्ण जगामध्ये तुम्ही एक असा नवरा आहे की ज्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या बायकोचा नंबर सेव्ह नाही. तुमच्या मोबाईलमध्ये बायकोचा नंबरच सेव्ह नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का की माझ्या बाबांना माझ्या आईचा नंबर तोंडपाठ आहे आणि इथं एक तुम्ही आहे की तुमच्या मोबाईलमध्ये माझा नंबरच नाही आणि मी तुम्हाला किती मदत करते आणि तुमच्याकडे माझा साधा नंबरसुद्धा नाही असं म्हणून ती एकामागोमाग एक न थांबताच बोलू लागते. तर तेव्हा जीवा खरंच वैतागतो आणि किती बडबड करत आहेस तू, फोन हवा आहे ना तुला, मग तुझा नंबर सांग ना पटकन, आणि मदत करत आहे ना तुला मी, मग मदत घे ना माझी असं तिला बोलू लागतो. तर तेव्हा नंदिनी, मला तर आता तुमची मदतच नको आहे, मी मदत करायला समर्थ आहे असं म्हणून परत ती स्वतःच फोन शोधू लागते. तर तेव्हा जीवा चक्क तिला पिलोज फेकून मारतो आणि गेली सोडत तू असं तिला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी, हा जो तुम्ही पसारा करता ना त्यामुळेच मला माझा मोबाईल सापडत नाही आणि या पसाऱ्यामध्ये तुम्हाला तुमच्या वस्तू सापडत असतील पण मला सापडत नाहीत. इतका महत्त्वाचा फोन करायचा आहे मला, तुम्हाला माहिती नाही असं म्हणून ती परत बडबड करतच असते. तर तेव्हा जीवा, नुसती बडबड करत आहेस मगाचपासून आणि फुकटचा टॉक टाईमच आहेस तू, नंबर सांग मला पटकन असं म्हणून तो वैतागतो आणि नंबर सोडून बाकी काही सुद्धा बोलू नकोस असं तिला सांगून रिकामं होतो. तर तेव्हा नंदिनी एकदम फास्ट जीवाला नंबर सांगून टाकते. तर तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो आणि कोणी मागं लागलेलं आहे का तुझ्या असं तिला विचारतो. तर तेव्हा नंदिनी नाही असं त्याला म्हणते. तर तेव्हा जीवा मग सावकाश सांग ना नंबर असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी एक नंबर सांगते आणि थांबते. तर तेव्हा जीवा हो असं तिला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी परत दुसरा नंबर सांगते. तर तेव्हा जीवा पुढं असं म्हणतो. तर त्यानंतरच नंदिनी दुसरा नंबर सांगते. तर त्यानंतर जीवा आता बोल असं तिला म्हणतो. तर त्यानंतर नंदिनी तिसरा नंबर त्याला सांगते आणि त्यानंतर जीवा परत पुढे असं म्हणतो. तर नंदिनी पुढचा नंबर सांगते. तर तेव्हा जीवा परत वैतागून तिच्याकडे बघतो आणि स्लो आणि फास्ट याच्यामधलं काहीतरी असतं ना ते मला सांग असं बोलतो. तर तेव्हा नंदिनी परत एकदा फास्टमध्ये त्याला नंबर सांगून टाकते. तर तेव्हा जीवा तो नंबर डायल करतो आणि तेव्हा तिचा मोबाईल वाजू लागतो. तर तो मोबाईल चक्क जीवा जिथे बसलेला असतो ना त्याच्या खालीच असतो.
तर नंदिनी त्याच्याजवळ जाते आणि कमालच आहे तुमची तर, कारण तुम्ही मगाचपासून माझ्याच फोनवरती बसला होतात म्हणूनच तो मला सापडत नव्हता असं म्हणून त्याच्या हातामधून मोबाईल घेतच असते. तर तेव्हा जीवा 1 मिनिट थांब असं तिला म्हणतो आणि तिच्या मोबाईलवरचं आपलं नाव वाचतो. तर त्याच्यावरती नंदिनीने पसारेवाला असं जीवाचं नाव सेव्ह केलेलं असतं. तर ते नाव वाचल्यानंतर जीवा रागानेच नंदिनीकडे बघू लागतो. तर मित्रांनो, इथे एक मस्त असा कॉमेडी सीन झालेला आहे. तर आता बघा इकडे रम्या कॉफी पीत बसलेली असते. तर तेव्हा वसुंधरा अजून एक कॉफी घेऊन तिथं येते. तर त्यावर रम्या तिला विचारते की अगं आई, ही कॉफी कोणासाठी आणलेली आहेस तू? तर वसुंधरा रम्याला म्हणते की अगं, ही कॉफी तर मी काव्यासाठी आणलेली आहे आणि तिला आवडते ना तशीच अगदी मी बनवलेली आहे असं सांगते. तर त्यावर रम्याला त्या गोष्टीचं साहजिकच आश्चर्य वाटतं आणि ती वसुंधराला विचारते की तू चक्क काव्यासाठी कॉफी आणली आहेस का? आणि हे जर घरातल्या कोणी ऐकलं ना तर ते चक्कर येऊनच पडतील, हे कळत आहे का तुला असं म्हणते. तर वसुंधरा थोड्या हळू आवाजातच अगं बिनडोक, आपल्या मिशन पासवर्डसाठी ना मी हे केलेलं आहे असं सांगते. तर तेव्हा रम्या अगं असं आहे का? पण जर तू असं पुढं केलंस ना तर तिला संशय येईल ना असं ती बोलतच असते. तर तेव्हा वसुंधरा तिच्यावरती थोडीशी भडकते आणि तू असा नाट नको लावूस ग, कारण काय करायचं आहे ना ते मी तुला सांगते. आता थोड्या वेळाने काव्या इथं येईल, मग मी तिला म्हणेन की काव्या ये ना, बस ना बाळा इथं, मी तुझ्यासाठी छान अशी तुझ्या आवडीची कॉफी केलेली आहे. मग ती इथे बसेल, मग मी हळूच तिचं लक्ष नाही हे बघून तुला एक खून करेन. मग तू तिला एक तुझ्या मोबाईलवरून मेसेज पाठव. मग मी म्हणेन की अगं काव्या, तुला तर मेसेज आलेला दिसत आहे, बघ ना बरं कुणाचा आहे ते. मग जेव्हा ती मेसेज वाचण्यासाठी तिचा फोनचा पासवर्ड एंटर करेल ना तेव्हा तो पासवर्ड मी बघेन असं तिला सांगते. तर वसुंधराचं हे प्लॅनिंग रम्याला काही आवडतच नाही आणि ती म्हणते की मला नाही वाटत की हे असं काही होईल, कारण मी याच्या अगोदर बऱ्याच वेळेला तिला फॉरवर्ड मेसेज पाठवलेले होते पण तिचा कधी रिप्लायच आला नाही आणि मला असं वाटत आहे की तिच्याकडे माझा नंबर सेव्हच नसणार आहे, म्हणूनच ती तसं करत असावी. तर वसुंधरा तिला गप्पच बसवते आणि तू म्हणत आहेस ना ते सगळं चुकीचंच आहे, मी जे सांगत आहे ना तसंच अगदी होणार आहे. आणि माझं एक ऐक की जर तिच्याकडे तुझा नंबर नसेल ना तर मग मी तिला सांगेन की अगं काव्या, अननोन नंबरवरून मेसेज आलेला आहे ना, मग तो महत्त्वाचा सुद्धा असू शकतो, बघ बरं उघडून. मग ती पक्का आपला मोबाईल अनलॉकच करेल. तरीसुद्धा रम्याला ती गोष्ट काही पटतच नाही आणि ती म्हणते की अगं आई, त्याची काहीच गॅरंटी नाही, मला कितीतरी अननोन नंबरवरून मेसेजेस येतात, मी कधीच तो उघडून बघत नाही असं ती सांगत असते. तर तेव्हा वसुंधरा पण ती बघेल आणि हे असंच होणार आहे असं तिला सांगत असते. इतक्यात काव्या तिकडून येऊ लागते आणि तिला बघितल्यानंतर वसुंधरा आपला फालतू प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी रम्याला शांत बसवते आणि तयारीत राहायला सांगते. तर तेव्हा रम्या शांत बसते. तर आता बघा इकडे परत जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे, जो की खूपच कॉमेडी मोडवरती आलेला आहे. कारण जीवाने ज्यावेळेस त्याचं नाव नंदिनीने पसारेवाला असं सेव्ह केलेलं असतं ते बघतो आणि तो अजूनच चिडू लागतो. तर त्यावेळेस नंदिनी त्याच्याकडून मोबाईल मागत असते. तर जीवा तिला म्हणतो की अगं 1 मिनिट थांब, तू हे माझं नाव काय सेव्ह केलेलं आहेस? तू माझं नाव पसारेवाला सेव्ह केलेलं आहेस का असं म्हणू लागतो. तर तेव्हा नंदिनी तो मोबाईल द्या माझ्याकडे असं म्हणून तो मोबाईल आपल्या हातात घेते आणि असंच मी सेव्ह केलेलं आहे असं बोलू लागते. तर तेव्हा जीवा असंच कसं करू शकतेस तू, आणि मला एक गोष्ट सांग की तुझ्या आईने तुझ्या बाबांचा नंबरसुद्धा अशाच एका नावानं सेव्ह केलेला आहे का असं तो विचारतो. तर तेव्हा नंदिनी नाही, माझ्या तर आईने माझ्या बाबांचा नंबर ना आहो असं नावानं सेव्ह केलेला आहे असं ती सांगते आणि आहो क्यूट वाटतं ना असं त्यालाच विचारते. तर तेव्हा जीवा वैतागूनच पिलो आपटू लागतो आणि तो खूपच चिडू लागतो. तर तेव्हा नंदिनी पण आता यामध्ये माझी काय चूक आहे असं त्याला विचारू लागते. तर तेव्हा जीवा म्हणतो की मग आता यामध्ये सुद्धा माझीच चूक आहे का? तर नंदिनी म्हणते की मला एक गोष्ट सांगा की आपण रद्दी घेऊन येणाऱ्याला काय म्हणतो असं त्याला प्रश्न विचारते. तर तेव्हा जीवा वैतागलेला असतो आणि आता हा कसला प्रश्न आहे असं तिला म्हणू लागतो. तर तेव्हा नंदिनी परत एकदा त्याला तोच प्रश्न विचारते की रद्दी घेऊन येणाऱ्याला आपण काय म्हणतो? तर तेव्हा जीवा आपण त्याला रद्दीवाला म्हणतो असं वैतागूनच सांगतो. तर नंदिनी लगेचच मग आपण भाजी घेऊन येणाऱ्याला काय म्हणतो असं विचारते.
तर जीवा लगेचच त्याच्या मागे भाजीवाला असं सांगतो. तर त्यानंतर नंदिनी लगेचच दूध आणून देणाऱ्याला आपण काय म्हणतो असं विचारते. तर तेव्हा जीवा लगेचच आपण त्याला दूधवाला असं म्हणतो असं सांगतो. तर तेव्हा नंदिनी लगेचच त्याच्या मागे मग पसारे घालणाऱ्याला आपण काय म्हणतो असं विचारते. तर जीवासुद्धा लगेचच पसारेवाला असं बोलून जातो आणि डोळे मोठे करूनच नंदिनीकडे तो बघू लागतो. तर तेव्हा नंदिनी, ज्या दिवशी तुम्ही पसारा घालणं थांबवाल ना त्याच दिवशी मी तुमचा नंबर छान नावाने सेव्ह करेन असं म्हणते आणि बोला कधी थांबवताय असं त्यालाच विचारते. तर तेव्हा जीवा जास्त चिडचिड करू लागतो आणि परत सगळं विस्कटून मला तर जास्त पसारा करायलाच आवडतो असं बोलू लागतो आणि मी आता अजून एक गोष्ट करणार आहे, मी तुझा नंबर सेव्ह करणार आहे असं सांगतो. तर तेव्हा नंदिनी आनंदित होते आणि माझा नंबर तुम्ही सेव्ह करणार का असं त्याला विचारते. तर तेव्हा जीवा, हो मी तुझा नंबर सेव्ह करणार आहे असं सांगतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, तुमच्या या चांगुलपणाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे असं त्याला म्हणत असते. तर तेव्हा जीवा, आता ना मी तुझा नंबर काय नावाने सेव्ह केला आहे ना हे बघितल्यानंतर तू माझे अजूनच आभार मानशील असं म्हणून तो नंदिनीचं नावसुद्धा अगदी तिच्याच प्रमाणे भन्नाट शक्कल लावून सेव्ह करू लागतो. तर तेव्हा नंदिनी बघू तरी असं म्हणून त्याच्या मोबाईलमध्ये डोकावत असते. तर जीवा त्याचा मोबाईल बाजूला घेतो आणि तिचा नंबर सेव्ह करतो आणि नंबर सेव्ह केल्यानंतर हे बघ असं म्हणून तिच्या हातामध्ये मोबाईल देतो. तर तेव्हा नंदिनी तो मोबाईल हातामध्ये घेते आणि जीवाने चक्क त्याच्यावरती नंदिनीचं नाव चकाचक बाई असं सेव्ह केलेलं असतं. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की तुला ही माझी खोली सतत चकाचक करायची हौस आहे ना, म्हणून आजपासून तू चकाचक बाई असं तिला म्हणतो. तर तेव्हा मात्र नंदिनी चिडते आणि जीवा हे मात्र अजिबात बरोबर नाही, तुम्ही हे चुकीचं करत आहे असं म्हणू लागते. तर तेव्हा जीवा, हेच बरोबर आहे, यालाच खरेपणा म्हणतात ना, कारण मी मिस्टर पसारेवाला आहे ना, मग आजपासून तू चकाचक बाई आहेस असं तो म्हणतो. तर असं बोलून तो तिथून निघूनच जातो. तर तेव्हा नंदिनी हे काय आहे असं चकाचक बाई असं त्याला म्हणत असते आणि परत थोडं थांबून स्वतःच हसते आणि चकाचक बाई हे नाव तर क्यूटच आहे ना असं बोलते. तर आता बघा इकडे मित्रांनो, काव्या तिथं आलेली आहे आणि ती आल्यानंतर वसुंधरा तिला आपल्या जवळ बोलावते आणि अगं काव्या इकडं ये ना, बस ना इथं आमच्याबरोबर आणि तुला आवडते ना अगदी तशीच कॉपी मी तुझ्यासाठी केलेली आहे असं सांगते. तर ते सांगितल्यानंतर काव्या आपले डोळे 2-4 वेळेला उघडझाप करते आणि आश्चर्यानेच वसुंधराकडे बघू लागते आणि चक्क वसुंधराच्या कपाळालाच ती हात लावते आणि ताप तर नाही ना आत्याबाईंना असं रम्यालाच ती म्हणते आणि परत वसुंधराला चक्क तुम्ही माझ्यासाठी कॉपी बनवलीत का असं विचारते. तर वसुंधरा आपला राग थोडासा कंट्रोल करते आणि खूप भांडलेलो आहे ना आपण, मग आपल्या नात्याला आता थोडंसं गोड वळण द्यावं ना, म्हणून मी तुझ्यासाठी छानशी अशी गोड कॉपी केलेली आहे असं सांगते. तर तेव्हा काव्या लगेचच तिची आबरू काढायला सुरुवात करते आणि तुम्ही तर म्हणाला होतात ना की मी काहीच गोड प्रेफर करत नाही, आत्ताच्याच गुढीपाडव्याला बोलला होतात ना, आणि मी फक्त कडुलिंबाचीच पानं खाल्ली पाहिजेच असंच म्हणणं होतं ना तुमचं असं बोलून ती कॉफी न घेताच तिथून चाललेली असते. तर त्यावेळेस मात्र रम्या तिला थांबवते आणि अगं ऐक ना काव्या, झालं ते झालं, आईने सगळं काही विसरलेलं आहे बरोबर आहे ना आई असं ती परत वसुंधराला विचारते. तर तेव्हा वसुंधरा तिने मगाशीच ठरवल्याप्रमाणे रम्याला ती इशारा करते आणि विसरली आहे ना सगळं मी असं बोलते आणि परत काव्याला अगं मी बदललेले सुद्धा आहे म्हणून तर तुझ्यासाठी कॉफी केलेली आहे ना असं म्हणते. तर तेव्हा काव्या, काही एक गरज नाही, कारण कसं आहे ना मला फक्त माझ्या हातचीच कॉपी आवडते आणि ही कॉपी केल्याबद्दल थँक्यू असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर त्यावेळेस वसुंधरा परत तिच्या मागे काव्या काव्या असं म्हणून चाललेली असते. तर यावेळेस रम्या वसुंधराला अडवते आणि कुठं चालली आहेस आई असं तिला विचारते. तर यावेळेस वसुंधरा भडकते आणि हिच्यासाठी मी कॉपी केली पण हिची मस्ती काही जातच नाही, मी हिच्या कॉपीमध्ये साखर नाही तर विषच घालायला पाहिजे होतं असं ती म्हणते. तर त्यावर रम्या तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नसता, ते सुद्धा ती पिलीच नसती आणि हे तुझे असले फालतूचे प्लॅन असतात ना असं ती बोलू लागते. तर वसुंधरा, आता माझ्याकडे अजून एक मस्त प्लॅन आहे असं म्हणून रम्याला ती पकवू लागते. तर रम्या, अगं आई आता अजून काहीसुद्धा प्लॅन करू नकोस तू, कारण ती इथेच आता आहे ना, मग आता आपण आतमध्ये किचनमध्ये जाऊयात आणि ऑन द स्पॉट काय आहे ना ते बघूयात असं म्हणून तिला घेऊन ती किचनमध्ये जाते. तर किचनमध्ये गेल्यानंतर वसुंधरा काव्यासाठी एक कप घेते आणि तिला म्हणते की अगं काव्या, तुला कॉफीसाठी कप तर लागेलच ना, मग हा घे कप.
तर त्यावर काव्या मी घेतला असताना तुम्ही कशासाठी उगीच मदत करत आहे असं तिला विचारते. तर तेव्हा वसुंधरा अगं थोडीशीच तर मदत करत आहे ना, त्यात काय आहे एवढं असं तिला म्हणत असते. तर काव्या त्याची काही एक गरज नाही असं म्हणून स्वतःसाठी ती कॉफी तयार करू लागते. तर वसुंधरा इतक्यात रम्याला इशारा करते. तर तेव्हा रम्या कॉफी पावडर घेऊन तिच्याजवळ येते आणि अगं काव्या तुला कॉफी पावडर तर लागेलच ना कॉफी बनवायला असं म्हणते. तर तेव्हा काव्या तिच्याकडे बघत असते. तर रम्याचं लक्ष तिच्या मोबाईलकडेच असतं. तर तेव्हा काव्या तिला विचारते अगं तू काय करत आहेस, इथे का बघत आहेस आणि काय चाललेलं आहे तुझं असं तिला विचारते. तर रम्या थोडासा विषय बदलते आणि दूध गरम करायसाठी थांबले होते मी आणि बाकीच्यांची सुद्धा चहा कॉफीची वेळ झाली आहे ना, म्हणून मग मी दूध बघत होते असं म्हणून ती सुद्धा कॉफी करायसाठी घेते. तर इतक्यात काव्या मागे वसुंधराकडे बघते आणि काय चाललेलं आहे तुमचं असं त्या दोघींनाच विचारते. तर वसुंधराने तिच्यासाठी गारगार पाणी आणलेलं असतं आणि अगं काव्या उकडत खूप आहे ना, मग तुला गार पाणी लागेल ना म्हणूनच तुझ्यासाठी आणलेलं आहे असं ती सांगते. तर तेव्हा काव्या मी इथं ब्लॅक कॉफी करत आहे आणि गार पाणी कसलं देताय तुम्ही असं तिला ती म्हणते. तर तेव्हा वसुंधरा रम्याला इशारा करते आणि तेव्हाच काव्याचं लक्ष वसुंधराकडे सुद्धा जातं आणि काय चाललेलं आहे तुमच्या दोघींचं, खरंच जर काही हवं असेल ना तर मला सांगा आत्याबाई, मी देते ना तुम्हाला, काय झालेलं आहे असं विचारते. तर वसुंधरा अगं काहीच नाही, मी तर मदतीसाठीच थांबले आहे ना, इतकंच काय ते आहे असं तिला म्हणते. तर काव्या मी मस्त इंडिपेंडंट मुलगी आहे असं तिला सांगते. तर तेव्हा वसुंधरा रागारागानेच तिथून निघून जाते. तर इतक्या चक्क रम्याच्या मनासारखं घडतं आणि काव्याच्या मोबाईलवरती आरुषीचा फोन येतो. तर तेव्हा रम्या काव्याचा फोन उचलते आणि तुझा फोन वाजला आहे, हे घे असं म्हणून तिच्या हातामध्ये देत असते. तर काव्या तिच्यावरती भडकते आणि रम्या हे काय आहे, मी तुला सांगितलेलं आहे ना की माझ्या फोनला हात नको लावत जाऊस असं बोलत तिच्या हातामधून ती मोबाईल खेचूनच घेते आणि ऐकत का नाहीस तू असं तिच्यावरती ओरडू लागते. इतक्यात फोनच कट होतो. तर तेव्हा काव्या बघितलंस का फोनच कट झाला ना असं रम्याला म्हणते. तर तेव्हा रम्या सॉरी असं काव्याला बोलू लागते. तर त्यावेळेस काव्या थोडंसं रम्याच्या पाठमोरी उभा राहून तिचा मोबाईल अनलॉक करते. तर यावेळेस मात्र रम्या आपल्या थोड्याशा टाचा वर करते आणि तिचा पासवर्ड अखेर बघून घेते आणि खुश होते. तर त्यानंतर काव्या आरुषीसोबत बोलू लागते आणि रम्याचं काम झाल्यानंतर ती तिथून सटकते. तर काव्या आरुषीला मला तर जॉईंट अकाउंटचा नंबर पाठ नाही, मी चेक करते आणि तुला मेसेज करते असं म्हणून बोलत असते. तर तेव्हा रम्या बाहेर धावत जाऊन वसुंधराजवळ येते आणि मिशन पासवर्ड सक्सेसफुल झालेला आहे 345666 असं तिला सांगते. तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा खूपच खुश होते आणि आता पुढं काय करायचं असं तिला प्रश्न करते. तर तेव्हा रम्या आता पुढं काय म्हणजे आता लवकरच तिचा वीक पॉईंट आपल्या हातामध्ये लागणार असं बोलते. तर वसुंधरा पण त्यासाठी तर तिचा मोबाईल हवा ना, तो कसा मिळवणार आहेस असं तिला विचारते. तर तेव्हा रम्या त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक आयडिया आहे असं म्हणून ती आपल्या डोक्यामध्ये पुढचा प्लॅन शिजवू लागते. तर आता इकडे काव्या आपली ब्लॅक कॉफी घेऊन खोलीमध्ये येते आणि तेव्हा पार्थसुद्धा फोनवरती बोलत बाहेर निघून जातो. तर आतमध्ये रम्या कॉफी पित असते आणि बाहेर पार्थ निघून गेलेला बघून रम्या तिथं कल्पनालाच घेऊन येते आणि तिच्या हातामध्ये 1000 रुपये ठेवून मी जे सांगत आहे ना तसंच करायचं असं तिला बोलते. तर तेव्हा कल्पना मात्र घाबरते आणि अहो रम्याताई, पण त्या काव्याताई आहेत ना त्या कशा आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहे ना असं म्हणते आणि जर त्या माझ्यावरती चिडल्या तर मी काय करू असं तिला बोलू लागते. तर तेव्हा रम्या जर त्या चिडल्या ना तर त्याचे वेगळे 1000 रुपये देईन मी तुला असं सांगते आणि तुझा बघू काही सुद्धा होणार नाही असं म्हणून तिला आतमध्ये ढकलते. तर तेव्हा धाडस करून कल्पना काव्याजवळ जाते आणि काव्या वहिनी तुमच्यासाठी ज्यूस आणलेला आहे मी असं बोलते. तर काव्या तिच्याकडे आश्चर्यानेच बघते आणि कल्पना ताई, मी तर कॉफी पित आहे पण ज्यूस मला नको आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मला ज्यूस हवा आहे असं तिला विचारते. तर तेव्हा कल्पना मी स्वतःहूनच आणलेला आहे असं तिला खोटं सांगते आणि उन्हाळा सुरू आहे ना म्हणूनच आणलेला आहे तुमच्यासाठी असं बोलते. तर तेव्हा काव्या सो स्वीट ऑफ यू कल्पना ताई, पण मला ज्यूस नको आहे, मी कॉफी पित आहे ना, मी ज्यूस नंतर घेईन असं तिला सांगते. तर तेव्हा कल्पना बाहेर जात असते आणि तेव्हा बाहेरून रम्या तिला इशारा करते. तर कल्पना परत काव्याकडे वळून काव्या वहिनी आता आणलेला आहे ना तर घ्या ना असं म्हणून त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मुद्दामूनच काव्याच्या ड्रेसवरती ज्यूस सांडते. तर ते बघितल्यानंतर बाहेर रम्या खूपच खुश होते आणि इकडे आतमध्ये कल्पना काव्याची माफी मागू लागते आणि सॉरी काव्या वहिनी, ते चुकून झालं असं म्हणू लागते. तर काव्या
काव्या बरं ठीक आहे, तुम्ही अगोदर शांत व्हा आणि तुम्ही जा, मी काय आहे ना ते बघते असं म्हणून तिला तिथून जायला सांगते. तर तेव्हा कल्पना तिथून बाहेर निघून जाते आणि त्यावेळेस काव्या आपला मोबाईल टेबलवरतीच ठेवते आणि ड्रेसवरचा डाग काढायसाठी आतमध्ये जाते. तर त्या संधीचा फायदा घेऊन रम्या लगेचच आतमध्ये येते आणि काव्याचा मोबाईल हातामध्ये घेऊन त्याच्यावरती तिने चोरून बघितलेला पासवर्ड टाकते. त्यावेळेस काव्याचा मोबाईल अनलॉकसुद्धा होतो आणि रम्या लगेचच काव्याच्या मोबाईलची गॅलरी चेक करू लागते आणि ती स्क्रोल करतच असते. इतक्यात मागून नंदिनी तिथून जात असताना रम्याकडे तिचं लक्ष जातं आणि काव्याच्या खोलीमध्ये रम्या दिसल्यानंतर ती लगेचच रम्याच्या दिशेने जाऊ लागते. तर तेव्हा इकडे रम्या गॅलरी स्क्रोल करत असताना तिला जो हवा असतो त्याच फोटोवरती ती क्लिक करते. तेव्हा तो फोटो तिला दिसणार. इतक्यातच मागून नंदिनी येऊन तिच्या हातामधून तो फोन खेचून घेते आणि तिला समोर बघितल्यानंतर रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर त्यावेळेस रम्याने जो फोटो सिलेक्ट केलेला असतो तो स्क्रीनवरती दिसत असतो आणि त्यावेळेस मात्र त्या दोघीसुद्धा एकमेकींच्याकडेच बघत असतात आणि त्यामुळे त्या फोटोकडे कुणाचं लक्षच नसतं. तर नंदिनी रम्याला जाब विचारू लागते, आणि तू इथं काय करत आहेस काव्याच्या खोलीमध्ये, आणि हा फोन तर काव्याचा आहे ना, मग तो फोन तू कशासाठी घेतला आहेस असं तिला विचारते. तर तेव्हा रम्यासुद्धा लगेचच सर्वासर्व करू लागते आणि तो तिचाच आहे ग, पण तो इथे खाली पडला होता ना म्हणून मी वर ठेवत होते असं तिला सांगू लागते. तर नंदिनी खोटं बोलू नकोस रम्या, मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे काव्याचा फोन चेक करत असताना तू, असं तिला ओरडते. तर तेव्हा रम्या अगं तसं काहीसुद्धा नाही, मी खरंच तो फोनवर उचलून ठेवत होते असं परत ती खोटं बोलते. तर तेव्हा नंदिनी, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी या अगोदरसुद्धा तुला समज दिलेली आहे की माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, तरीसुद्धा तुझी मजल गेलेली आहे असं तिचा फोन चेक करण्यापर्यंत असं तिच्यावरती ती ओरडू लागते. आणि तू अशी अजिबात ऐकणार नाहीस, तुला तर अद्दल घडवलीच पाहिजे असं म्हणून तिचा हातच ती पकडते आणि तिला खेचत बाहेर घेऊन जाऊ लागते. तर यावेळेस रम्या माझा हात सोड असं तिला म्हणत असते, तरीसुद्धा नंदिनी तिचा हात जोरानेच पकडते आणि तिला खेचत बाहेरच घेऊन येऊ लागते. तर त्यांचा तो दंगा ऐकल्यानंतर सर्वजण तिथे जमतात. तर मानिनी, काय झालेलं आहे, काय गोंधळ चाललेला आहे तुमचा असं म्हणून ती नंदिनीला सुद्धा विचारते. तर तेव्हा नंदिनी, अहो आई, इथं काय गोंधळ चालू आहे ना ते रम्याच तुम्हाला सांगेल असं बोलते. तर त्यावेळेस मात्र काव्या बाहेर येते आणि माझा फोन कुठं आहे असं विचारू लागते. तर नंदिनी, तुझा फोन माझ्याकडे आहे आणि तो सुखरूप आहे असं तिला सांगते, पण कोणाची तरी नजर होती त्याच्यावरती असं तिला बोलते. तर तेव्हा रम्याचं मात्र पाणी पाणी झालेलं असतं आणि काव्यासुद्धा रम्याकडे रागानेच बघत असते. तर बाकीच्यांना मात्र त्यामधलं काहीच समजेनासं झालेलं असतं. तर काव्या म्हणजे काय असं नंदिनीला विचारते. तर नंदिनी रम्याला, मी शेवटचं विचारत आहे तुला, तू बऱ्या बोलानं बोलणार आहेस का मी सांगू इथं सगळ्यांना जे काही झालेलं आहे ते असं म्हणू लागते. तर तेव्हा रम्या नंदिनीवरतीच बोट करते आणि तू जरा माझ्यासोबत शांतपणाने बोल, आणि काय आहे हे घराचं कोर्ट कशासाठी करत आहेस तू, कशासाठी तू एवढा ड्रामा करत आहेस असं तिच्यावरतीच ती उलटून तिला बोलू लागते. आणि मी काहीसुद्धा केलेलं नाही असं ती धडधडीत खोटं बोलते. तर यावेळेस मात्र नंदिनी थोडंसं चिडते आणि खरंच तू काही केलेलं नाहीस का, मग ठीक आहे, तुला जर सांगायचं नसेल ना तर मग मी सांगते सगळ्यांना असं म्हणून सगळ्यांना सांगू लागते की ही जी रम्या आहे ना ती काव्याच्या फोनमध्ये चोरून काहीतरी करत होती. तर ते ऐकल्यानंतर रम्याला सुद्धा धक्काच बसतो आणि काव्याला सुद्धा धक्का बसतो. तर त्यानंतर सर्वजण धक्क्यानेच रम्याकडे बघू लागतात. तर काव्या, हिने माझा फोन घेतला होता का असं ती नंदिनीला विचारते. तर तेव्हा नंदिनी, ही रम्या आहे ना ती तुझा फोन चेक करत होती असं सांगते. तर रम्या परत नाटक करू लागते आणि अगं नाही काव्या, मी तर तुझा फोन अजिबात बघितला नाही असं सांगते. तर काव्या रम्यावरतीच भडकते आणि तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या फोनला हात लावायची असं तिला विचारते. आणि मी तुला सांगितलेलं आहे ना की माझ्यापासून आणि माझ्या फोनपासून लांब राहायचं. आत्ताच मी तुला वॉर्निंग दिली होती ना की माझ्या फोनला हात लावायचा नाही, मग तू का नाही ऐकत, का अशी वागत आहेस तू असं तिला विचारू लागते. तर तेव्हा रम्या, अगं काव्या तसं काहीसुद्धा नाही, ही नंदिनी आहे ना ते वाटेल ते काय पण बोलत आहे, तू नको ऐकूस तिचं असं म्हणते. तर तेव्हा काव्या, मी का नाही ऐकायचं तिचं, मोठी बहीण आहे
आहे ना ती माझी आणि मी तिचंच ऐकणार असं तिला तोंडावरती सांगते. तर तेव्हा वसुंधरा पुढे येते आणि नंदिनीला माझ्या मुलीसोबत अशा शब्दात बोलायचं नाही आणि मला खात्री आहे की रम्याने असं काही सुद्धा केलेलं नाही असं बोलत असते. तर तेव्हा नंदिनी वसुंधराला वसु आत्या प्लीज आता तुम्ही यावेळेला रम्याला वाचवायसाठी पुढे येऊ नका, कारण तिने काय केलेलं आहे ना आणि तिने काही नाही केलेलं हे सर्व काही ती स्वतःच सांगेल, फक्त 2 मिनिटं थांबा असं म्हणते. आणि रम्याला सगळ्यात अगोदर मला हे सांग की तू काव्याच्या रूममध्ये काय करत होतीस असं तिला विचारते. तर तेव्हा रम्या ती काही काव्याची रूम नाही तर ती पार्थची रूम आहे असं तिला सांगते. तर तेव्हा नंदिनी ती काव्याची आणि काव्याच्या नवऱ्याची पार्थची रूम आहे असं तिला उलटून बोलते आणि त्या रूममध्ये तू काय करत होतीस असा जाब तिला विचारते. तर त्यावर रम्या मी तिथं काव्याला भेटायला गेलेले होते असं सांगते. तर नंदिनी पण मग काव्या तर रूममध्ये नव्हती ना, मग तू तिथं काय करत होतीस असं तिला परत विचारते. तर तेव्हा रम्या आता काव्या रूममध्ये नव्हती हे रूममध्ये गेल्यानंतरच मला कळालं ना असं अजून एक खोटं बोलते आणि म्हणूनच मी असं बोलत असते. तर नंदिनी म्हणून तू तिचा फोन चेक करत होतीस का असं तिला म्हणते आणि आता खोटं बोलायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस, कारण मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलेला आहे तुला काव्याचा फोन चेक करत असताना असं सांगते. तर तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. तर नंदिनी काव्याला म्हणते की हा फोन घे आणि तुझ्या फोनमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का नाही ते चेक कर असं म्हटल्यानंतर काव्या आपला मोबाईल अनलॉक करते आणि नेमकं तिच्या मागे जीवा उभारलेला असतो. तर त्या स्क्रीनवरती त्या दोघांचा फोटो बघून तो सुद्धा धक्क्याने आपले डोळेच मोठे करतो आणि काव्या तर खूपच घाबरलेली असते. तर तेव्हा त्या भीतीमध्येच काव्या एक हलकीशी नजर जीवाकडे टाकते आणि तेव्हा जीवासुद्धा त्या स्क्रीनकडेच बघत असतो. तर तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये रम्याने माझा आणि जीवाचा फोटो बघितला की काय असा विचार करू लागते आणि ताईने सुद्धा बघितला असणार आहे का असं म्हणून ती एकदा रम्याकडे आणि एकदा नंदिनीकडे बघत असते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या नंदिनीला तू मला विचारत होतीस ना की काव्याचा मोबाईल मी चेक केला आहे का, तर हो मी काव्याचा मोबाईल चेक केला आहे असं ती सर्वांच्या समोरच नंदिनीला सांगते आणि या काव्याचं कोणाबरोबर लफडं चालू आहे हे बघण्यासाठी, तुमच्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी असं ती सांगते. तर तसं बोलल्यानंतर मात्र मित्रांनो इथे नंदिनी एक जोराची कानाखालीच रम्याला ती मारते. तर ते बघितल्यानंतर काव्याला सुद्धा धक्काच बसतो. तर नंदिनी रम्याला म्हणते की आल्यापासून आम्ही सहन करत आहे, म्हणून माझ्या आईवडिलांच्या वरती आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती जायचं नाही असं तिच्याकडे बोट करूनच तिला बोलते आणि त्यामुळे काव्यापासून 4 हात लांबच राहायचं असं ती सांगते. तर तेव्हा मात्र रम्याला दिवसाचे तारेच दिसलेले असतात. तर पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.